मित्रांनो, आपल्या आयुष्यात ना चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी घडत असतात. पण आपण कोणत्या गोष्टींकडे सगळ्यात जास्त लक्ष देतोय यावरती आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते. कारण चांगल्या घटना या चांगल्या आठवणी देतात, तर वाईट घटना या चांगल्या शिकवणी देतात, ज्या शिकवणी आपल्याला आयुष्याचे धडे गिरवायला पुढे खूप मदतपूर्ण ठरतात. हॅलो फ्रेंड्स, मी विषय नूतन PCBच्या विषय टॉक्समध्ये. एक शेतकरी असतो जो खूप कष्ट करत असतो. स्वतः शेतजमीन कमी असते म्हणून तो दुसऱ्या शेतामध्ये जाऊन राबत असतो आणि या दोघांमधून जी पण काही कमाई होईल ते कमाईमधून थोडासा वाटा बाजूला ठेवतो, एक बचत म्हणून. कारण त्या शेतकऱ्याचं स्वप्न असतं की आपलं हक्काचं असं एक आपलं घर असावं, म्हणून तो वर्षानुवर्ष कष्ट करतो आणि बचत करतो. काही वर्षानंतर त्या गावामध्ये तो आपलं घर बांधतो. आता आपल्या घराची खूप चांगली पूजा बांधायची आणि अख्ख्या गावाला सांगायचं की मी माझं स्वतःचं हक्काचं असं घर बांधलंय, म्हणून तो अख्ख्या गावामध्ये निमंत्रण देतो की माझ्या घराची पूजा आहे, तुम्ही नक्की या. पण दुर्दैवाने त्या गावामध्ये त्या शेतकऱ्याच्या घराच्या पूजेच्या 2 दिवस आधीच खूप मोठा भूकंप येतो. पूर्ण गावाचं नुकसान होतं आणि त्या शेतकऱ्याचं घर देखील अगदी जमीनदोस्त होतं. सगळं गाव तिथे जमतं. सगळ्यांना वाटतं की शेतकऱ्यासोबत किती वाईट झालं. वर्षानुवर्ष त्याने कष्ट केलं, त्यांनी बचत केली आणि आपलं घर बांधलं. पण त्या घरात राहायला जायच्या आधीच ते घर पूर्णपणे मातीमोल झालं. सगळ्यांना त्या शेतकऱ्याची दया येते. पण जेव्हा ही गोष्ट शेतकऱ्याच्या कानावरती जाते की आपलं घर भूकंपामध्ये उद्ध्वस्त झाले, तेव्हा शेतकरी अगदी शांत होतो. तो कोणाशीच काहीच बोलत नाही. 2 मिनिटं विचार करतो, ताडकन उठतो आणि एका मिठाईच्या दुकानामध्ये जातो. 1-2 किलो मिठाई घेतो आणि आपल्या घराच्या ठिकाणी जातो जिथे त्याचं घर उद्ध्वस्त झालेलं असतं. जातो पाहतो तर तिथं खूप गर्दी झालेली असते. गर्दीतून वाट काढत तो पुढे जातो. तर लोक त्याला धीर द्यायला पुढे येतात की जाऊ दे, झालं ते खूप वाईट झालं, याच्यातून सावर, पुन्हा कष्ट कर, पुन्हा पैसे कमाव आणि पुन्हा घर बांध. शेतकरी शांत राहतो आणि आपल्या पिशवीतून मिठाई काढून सगळ्यांना वाटायला सुरुवात करतो. लोकांना आश्चर्य वाटतं. लोकांना वाटतं की एवढी वाईट प्रसंग घडलाय आणि हा मिठाई का वाटतोय. लोकांना वाटतं की बहुतेक याला वेड लागले, आपलं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा ना धक्का याला सहन नाही झाला. गर्दीतून एक माणूस पुढे येतो आणि त्या शेतकऱ्याला धीर द्यायला लागतो. म्हणतो, काय करतोयस, लोक तुला नावं ठेवतात माहितीये, कारण तुझं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि तू मिठाई काय वाटतो एवढ्या वाईट क्षणाच्या क्षणी. तेवढा तो शेतकरी जे उत्तर देतो ना, ते नक्की ऐका काय. शेतकरी म्हणतो की मित्रांनो, तुम्ही फक्त ना या घटनेच्या एकच बाजू बघितली की माझं घर मोडलं, माझी बचत वाया गेली, माझी स्वप्न मोडली. पण मी या घटनेची दुसरी बाजू सुद्धा पाहिली. मित्र म्हणतो, ती काय होती. शेतकरी हसत उत्तर देतो. म्हणतो, बरं झालं की भूकंप आजच आला, कारण आम्ही तिथे कुणीच नव्हतो. जर का भूकंप 2 दिवसांनंतर आला असता तर या भूकंपामध्ये या घरासोबतच मी आणि माझं पूर्ण कुटुंब पूर्णपणे गाडले गेलो असतो, तेही जिवंतपणे. बरं झालं की भूकंप आजच आला की घरात कुणी नव्हतं. जर का 2 दिवसांनंतर आला असता तर माझ्या पैशांचंच काय, माझ्या आयुष्याचं आणि माझ्या कुटुंबाचं सुद्धा नुकसान झालं असतं. शेतकऱ्याचं ते बोलणं ऐकून ना मित्र अवाक होतो. त्याला शेतकऱ्याचं बोलणं कुठेतरी पडतं. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते की आयुष्यामध्ये ना ज्या घटना घडतात ना, ते आपल्याला नेहमी 2 शिकवणी देत असतात. एक म्हणजे चांगली आणि दुसरी म्हणजे वाईट. आता आपण त्यातली कोणती शिकवण लक्षात घ्यायची, ती अंमलात आणायची आणि तिच्यावरती लक्ष द्यायचं ना, हे आपल्यावरती डिपेंड असतं. हे पूर्णतः आपल्यावरती अवलंबून असतं. कारण शेतकऱ्यांनी हा विचार केला की जर का हा भूकंप आज आला हे बरं झालं, पण जर का तो 2 दिवसांनंतर आला असताना तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. आणि काय चुकीचं होतं त्याच्यामध्ये. आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण गोष्टी घडतात ना, त्याच्या मागे काहीतरी चांगलं असतं. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट घडली ना आपल्या आयुष्यात की त्याच्याकडे फक्त निगेटिव्हिटीने, नकारात्मकतेने बघण्यापेक्षा ना जर असं सकारात्मकतेने बघा. त्या घटनेची चांगली बाजू लक्षात घ्या. कारण कोणतीही गोष्ट या जगामध्ये ना विनाकारण घडत नाही. कारण ती गोष्ट आत्ता नाही घडली तरी उद्याचा होणारा तोटा ना ही ती गोष्ट वाचवत असते. आयुष्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या वाईट अशा दोन्ही गोष्टी घडतात. पण आपण कोणत्या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष देतो यावरती आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते. त्याच्यामुळे जर का तुमच्या आयुष्यात जर का अशा काही वाईट गोष्टी घडत असतील ना, तर त्याच्यामध्ये पण समाधान माना. कारण कोणतीही गोष्ट घडते ना ही चांगल्यासाठीच घडते. प्रत्येक वाईट गोष्टीमधून चांगली गोष्ट होत असते. फक्त आपली नजर आपलं आयुष्य बदलते. आपण त्या गोष्टीकडे कोणत्या नजरेने बघतोय ना, यावरून आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते. आणि ती दिशा ठरवण्याचा हक्क हा फक्त आपल्याला असतो. कोण आपल्याला काय म्हणतंय ना यावरून आपल्या आयुष्याची दिशा ठरत नसते. तर आपण त्या प्रसंगामध्ये काय विचार करतो ना
यावरती आपलं आयुष्य अवलंबून असतं. काय बरोबर ना?